मी फोन दुरुस्त करून आणला की नाही आता. आज आहे माझ्या मम्मीचा वाढदिवस आणि आम्ही तिच्यासाठी आयफोन घ्यायला चाललोय. 3 वर्षापूर्वी जेव्हा मी जॉबला लागले ना, तेव्हा मी माझ्या पहिल्या सॅलरीमधून तिला फोन गिफ्ट केला होता आणि तो फोन बिचारी ती आजपर्यंत तसाच वापरते. तो इतका खराब झालाय की त्याची हालत बघण्यासारखी आहे. तरी पण ती वापरते कारण की ती स्वतःचा विचार कधीच नाही करत, स्वतःसाठी कधीच खर्च नाही करत आणि खर्च करण्याआधी 10 वेळा विचार करते की मी करू का नको. मग म्हटलं की तिला बर्थडेला यावेळेस सरप्राईज द्यावा. मी आणि माझ्या भावाने मिळून हा फोन घ्यायचा ठरवला आणि मला माहिती असणार आहे की तिची रिॲक्शन खूप जास्त डेंजर असणार आहे, कारण की ती आम्हाला याच्यासाठी रागवणार आहे की आम्ही इतके पैसे का खर्च केले, कारण की प्रत्येक आईवडील असेच बोलतात. आम्ही शॉपमध्ये गेलो फोन घ्यायला आणि आम्हाला सेज कलर हवा होता, पण तो काही त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता कारण की तो युनिक कलर असल्यामुळे तो सोल्ड आउट होता. मग ब्लॅक कलर जो कॉमन असतो ना तो घेतला, कारण की दुसऱ्या कुठल्या कलरमध्ये इन्व्हेस्ट करणं मला तर काही बरोबर नाही वाटलं. आणि त्यानंतर रात्री माझी 12:15ची ट्रेन होती आणि मी एका दिवसात घरी जाऊन परत पण येणार होते. फक्त एक दिवस मम्मीच्या बड्डेपुरतंच तिथे थांबणार होते. घरी गेले, मस्तपैकी केक वगैरे आणला मम्मीसाठी, बड्डे सेलिब्रेट केला आणि तिची ही रिॲक्शन होती. अजिबात नाही. मी फोन दुरुस्त करून आणला की नाही आता. मीच आणलाय. पण हेच नाही असं ठरलं होतं. कधी तू म्हटलीस की घेणार म्हणून मी. मला आयफोन प्रो मॅक्स पाहिजे. नाही, हे प्रो मॅक्स पेक्षा चांगलं आहे. उघडे किती आहे? तेवढंच हे आहे मम्मी आमच्या आयपद. पण काय नाही. कशाला घेतलंय असं सोनं? उघड. हा व्हिडिओ खूपच सभ्य आहे, याच्यामध्ये आम्ही काहीच शिव्या नाही खाल्ल्या, पण बॅकग्राऊंडमध्ये खूप खाल्ल्या पैशांवरून, म्हणून म्हटलं की जाऊ दे, ते व्हिडिओमध्ये इन्क्लूड नको करायला. पण ती खुश होती. नंतर तिने मोबाईल ओपन वगैरे करून बघितला, त्याचा फोटो काढायला लावला स्टेटसला टाकण्यासाठी. आणि असा होता माझ्या मम्मीचा बड्डे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.